सत्तेच्या वलयापलीकडची आई आमची नमिता. रात्रीचे 12 वाजलेले. असं म्हणतात काळाकुट्ट अंधार दाटलेला होता. त्या वळणावळणाच्या वाटावर केवळ शांतता सळसळत होती. तो रस्ता निर्मनुष्य होता. जणू काळाने आपले जबडे वासून ठेवले असावेत. पण याच भयान शांततेत एक गाडी वेगाने धावत होती. निमित्त होतं विधानसभेच्या निवडणुकांचं. राजकारणाची नांदी लागली होती आणि प्रचाराच्या थुराळ्याने सारा महाराष्ट्र ढवळून निघाला होता. त्या गाडीत बसली होती एक तरुण गरोदर आई. तिच्या डोळ्यात राज्याच्या भवितव्याची स्वप्ने होती आणि उरात मातृत्वाचा ओलावा. ही केवळ एक महिला नव्हती, तर ती महाराष्ट्राच्या लेकरांचे प्रश्न मांडू पाहणारी एक रणरागिणी होती. रात्रीचा प्रहर, कर्तव्याची ओढ आणि समोर धूसर रस्ता. अचानक घात झाला. चालकाचा अंदाज चुकला आणि ती गाडी थेट काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दरीमध्ये घुसली. त्या अपघातात त्या मातेच्या अंतर्मनातून एकच आवाज घुमला. तो आवाज तिच्या उदरातल्या बाळाचा होता. जणू ते न जन्मलेलं बाळ आपल्या आईला साद घालत होतं. तो एका जीवाचा दुसऱ्या जीवाशी चाललेला संवाद नव्हता, तर ते अस्तित्वाचं महाकाव्य होतं. ती माता त्या भीषण आणीबाणीच्या परिस्थितीतून सुखरूप बाहेर आली. दक्षिण मुंबई ही भारतीय संस्कृती आणि जागतिक वारशाचा एक अद्वितीय संगम आहे. हा भाग मुंबईच्या वैभवाची साक्ष देतो. इथे कला, साहित्य आणि साक्षरतेची एक समृद्ध परंपरा असून टाटा बिर्ला सारख्यांनी आपल्या कर्तृत्वाने या परिसराला सांस्कृतिक ओळख मिळवून दिलेली आहे. समुद्र किनाऱ्याचा शांत परिसर आणि गजबजलेले फोर्ट मार्केट हे या दक्षिण मुंबईच्या चैतन्यशील आणि बहुआयामी संस्कृतीचे प्रतीक आहेत. ठिकाण होतं नामांकित सेंट अँड स्कूल. शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या थाटात सुरू होता. सभागृह पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या गर्दीने तुडुंब भरलेलं होतं. अचानक टाळ्यांचा कडकडाट झाला आणि एका मुलीचं नाव पुकारलं गेलं. ती मुलगी स्टेजवर आली. सन्मान स्वीकारून खाली गेली. पुन्हा दुसरं पारितोषक, पुन्हा तिचंच नाव. असा हा सिलसिला एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 8 वेळा घडला. एकामागून एक यश खेचून आणणाऱ्या त्या मुलीचं नाव होतं नमिता. तिची आजी, तिची बहीण आणि अवघं कुटुंब डोळ्यात कौतुकाचे आणि अभिमानाचे अश्रू घेऊन हा सोहळा पाहत होतं. सेंट अॅनच्या इतिहासामध्ये त्या दिवशी नमिताने मिळवलेलं यश अलौकिक होतं. तिच्या प्रगती पुस्तकावर दरवर्षी एकच शिरा असायचा, आउटस्टँडिंग स्टुडंट. पण नमिता फक्त अभ्यासातच हुशार नव्हती, तर ती एक जबरदस्त लीडर होती. मैदानात उतरली की सगळ्या मुलामुलींना घेऊन सोबत खेळण्याची तिची वृत्ती थक्क करणारी होती. विशेषतः लॉन टेनिस सारख्या आव्हानात्मक खेळात ती अव्वल होती. मनगटात आणि खांद्यात लागणारी प्रचंड ताकद, थकवणारा सराव आणि मुलांशी बरोबरीने मैदानात झुंज देण्याची तिची स्पोर्ट्समनशिप हे सारं पाहून तिच्यातील जिद्दीची जाणीव व्हायची. दिसायला अतिशय सुकुमार आणि हसरी असली तरी विचारांनी आणि कष्टाने ती तितकीच कणखर होती. तिची बुद्धिमत्ता तर अशी की 10वीच्या गणितासारख्या विषयात तिने 150 पैकी 149 गुण मिळवून आपल्या तल्लख बुद्धीची मोहर उमटवली होती. वाचन, संगीत आणि खेळाची आवड जपणारी ही बहुआयामी मुलगी जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हा ती आमच्या अंबाजोगाईची सून होणार होती. मुंबईच्या चंदेरी आणि लखलखत्या दुनियेत वाढलेली ही मुलगी, जिने इंग्लंड, फ्रान्समध्ये आर्किटेक्चरचं उच्च शिक्षण घेतलं, ती मराठवाड्याच्या उन्हात आणि इथल्या मातीत रमेल का, हा प्रश्न मनात येणं स्वाभाविक होतं. पण जिच्याकडे लहानपणापासूनच आउटस्टँडिंग कामगिरी करण्याची सवय होती, ती नमिता मुंदडा आज केवळ मुंदडा कुटुंबाची सून राहिलेली नाही, तर ती संपूर्ण मतदारसंघाची आणि मातृशक्तीची एक आयकॉन बनलेली आहे. तिचा तो हसरा आणि निरागस चेहरा पाहिला की वाटायचं मराठवाड्याच्या रखरखत्या उन्हात ही करपून तर जाणार नाही ना. इथलं रांगडं राजकीय वातावरण आणि सामाजिक परिवेश तिला सोसेल का. लग्नात जेव्हा मी तिच्या वडिलांना, नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना भेटलो तेव्हा माझी धाकधूक अधिकच वाढली. मनात राहून राहून विचार येत होता, ही मुलगी अंबाजोगाईच्या मातीत खरोखरच रमेल का. पण नमिता फक्त स्वप्न पाहणारी मुलगी नव्हती, तर ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारी जिद्दी आर्किटेक्ट होती. इंग्लंड, फ्रान्समध्ये पदव्या मिळवणारी आमची ही सून राजकारणाच्या आखाड्यात उतरेल
हे त्यावेळी दुरापास्त वाटत होतं, पण नियतीला काहीतरी वेगळंच सिद्ध करायचं होतं. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलं. ज्या मुलीला इंग्रजीत विचार करण्याची सवय होती, जिच्या बोलण्यातून इंग्रजी शब्द ओघाओघाने यायचे, तिला आता थेट मराठमोळ्या जनतेशी संवाद साधायचा होता. मराठीत कसं बोलायचं, इथल्या लोकांशी नातं कसं जोडायचं, हा एक मोठा डोंगर तिच्या समोर उभा होता. पण नमिताने दाखवून दिलं की जर भावना शुद्ध आणि हेतू निरागस असतील तर भाषेचा अडसर कधीच येत नाही. तिने संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. राजकारणाच्या आखाड्यात जय पराजय हे 5वीलाच पुजलेले असतात. पहिल्या निवडणुकीचा निकाल लागला आणि दुर्दैवाने यश थोडे दूरच राहिले. मला वाटलं होतं आयुष्यात सतत यशाचे शिखर पाहत असलेली, शाळेत आउटस्टँडिंग राहिलेली ही मुलगी या पहिल्या पराभवानं खचून जाईल. तिच्या मनात निराशेचा दाट अंधार असेल, ती थोडी डाऊन असेल, असं मला मनोमन वाटत होतं. पण जेव्हा नमिता आमच्या घरी आली आणि मी तिला पाहिलं तेव्हा मी थक्कच झालो. तिच्या चेहऱ्यावर निराशेचा लवलेशही नव्हता. ती खचलेली नव्हती, ती डगमगलेली नव्हती. लग्नाआधी जी उत्साही नमिता मी पाहिली होती, लग्नानंतर जी आनंदी सून मी पाहिली होती, तशीच, अगदी तशीच तीच नमिता निवडणुकीच्या निकालानंतरही माझ्या समोर उभी होती. तिचं तेच हसणं, तिचं तेच खेळकर बोलणं, मनात कोणताही किंतु न ठेवता ती अगदी सहजपणे वागत होती. त्या क्षणी मला तिच्यातली खरी स्पोर्ट्समनशिप जाणवली. सेंट ॲनच्या मैदानात टेनिस खेळताना तिने जे बाळकडू घेतलं होतं ते तिच्या रक्तात किती भिनलंय याची प्रचिती आली. टेनिसच्या कोर्टवर जसा एखादा गेम हरल्यानंतर खेळाडू हार न मानता पुढच्या सेटसाठी तितक्याच जोमानं तयार होतो, तशीच नमिता या राजकीय पराभवानंतर नव्या जोमाने उभी होती. एका मोठ्या विजयापेक्षाही पराभवाचा हा पचवलेला घास मला अधिक मोलाचा वाटला. संकटात न डगमगता आणि निराशेला थारा न देता पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द जिच्याकडे आहे, ती आमची नमिता खरोखरच कौतुकास पात्र आहे. पराभवाच्या त्या शांत क्षणी तिने जो संयम आणि खिलाडू वृत्ती दाखवली त्याचा आम्हा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. पुढच्या प्रवासात तिने मागे वळून पाहिलं नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्म मध्ये तिने मिळवलेला विजय हा केवळ मतांचा विजय नव्हता, तर तो मुंबईच्या चंदेरी जगातून येऊन ग्रामीण मातीशी एकरूप झालेल्या एका जिद्दी सुनेचा आणि कर्तबगार लोकप्रतिनिधीचा सन्मान होता. ज्या उन्हाची मला भीती वाटत होती त्याच उन्हात तपासून नमिता आज लखलखत सोनं बनून समोर आली आहे. आमची सून नमिता मुंदडा जेव्हा 8 महिन्यांची गरोदर होती तेव्हा तिला विश्रांतीची गरज होती. पण घरातली जबाबदारी आणि जनतेने सोपवलेलं कर्तव्य या तिने कर्तव्याला कौल दिला. गरोदरपणाच्या त्या कठीण दिवसात ती विधानसभेच्या अधिवेशनासाठी उभी राहिली. तिने केवळ हजेरी लावली नाही तर साऱ्या जगाला ठणकावून सांगितलं की बाळंतपण हा आजार नसून तो एक महोत्सव आहे. तिच्या या धाडसामुळे समाजातील आणि विशेषतः ग्रामीण भागातील महिलांच्या प्रश्नाकडे साऱ्या देशाचं लक्ष वेधलं गेलं. नमिता केवळ प्रश्न मांडून थांबली नाही, आई झाल्यानंतरही तिची जिद्द कमी झाली नाही. चक्क 2 महिन्याच्या आपल्या चिमुकल्या तान्ह्या बाळाला कडेवर घेऊन ती विधानसभेच्या पायऱ्या चढली. ज्या सभागृहात महिलांसाठी पुरेशा सोयी सुविधा नव्हत्या तिथे तिने आपल्या बाळाच्या निमित्ताने इतर अनेक मातांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करून घेतला. हे सगळं करण्यासाठी तिला कोणत्याही राजकीय गुरूंनी शिकवलेलं नव्हतं, तर तिच्या पोटातल्या आणि कडेवर असलेल्या त्या लहानग्या जीवानेच तिला ही प्रेरणा दिली होती. तिच्या पोटातलं बाळ जणू तिला सतत सांगत होतं की आई, तू केवळ माझी आई नाहीस, तर तू महाराष्ट्रातील प्रत्येक मातेची आणि प्रत्येक लेकराची प्रतिनिधी आहेस. तुला ही लढाई जिंकावीच लागेल. आणि नमिताने ते करून दाखवलं. तिने केवळ भाषणे केली नाहीत तर प्रत्यक्ष कृतीतून व्यवस्थेत बदल घडवून आणला. आज देश पातळीवर नमिताच्या कार्याची दखल घेतली जात आहे. आमच्या घराची सून असूनही तिने ज्या प्रकारे मातृत्वाची आणि लोकप्रतिनिधीची ही दुहेरी भूमिका पार पाडली त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ती केवळ एक आमदार नाही तर ती आधुनिक काळातील एक हिरकणी आहे. अंबाजोगाई ते मुंबई हा प्रवास कोणत्याही सामान्य प्रवाशासाठी थकवणारा, त्यात रस्त्यावरील खड्डे, प्रवासाचा शारीरिक ताण आणि सोबतीला गरोदरपणातील मर्यादा.
हा प्रवास म्हणजे एखादा उंच डोंगर चढण्यासारखाच होता. पण आमची नमिता डगमगली नाही. डॉक्टरांचा सल्ला आणि मुंदडा लोखंडे कुटुंबाचा खंबीर पाठिंबा या जोरावर तिने आव्हानावर सतत हसत हसत मात केली. जेव्हा मतदारसंघातील लोक मायेने म्हणायचे, ताई आता थोडी विश्रांती घ्या, तेव्हा त्या शब्दात तिला आपल्या लोकप्रेमाचा सर्वात मोठा ठेवा सापडायचा. अधिवेशनात भाषण करताना होणारा तो शारीरिक त्रास, तो ब्रेथलेसनेस, वैद्यकीय दृष्ट्या फुफ्फुसावर ताण येणे नैसर्गिक असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न मांडताना नमिताची जिद्द त्या ताणावरही मात करायची. राजकारणातील चढाओढ बाजूला सारून जेव्हा देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आपुलकीने सांगायचे, नमिता हळू घे, वेलमध्ये येऊ नकोस, तेव्हा विधिमंडळाचे एक आश्वासक आणि मानवी रूप जगासमोर यायचं. पण नमिताचा बाणा एकच, सगळ्यांमध्ये माझा सहभाग दिसलाच पाहिजे. ही तिची जिद्द तिच्या पक्षनिष्ठेची जिवंत साक्ष होती. सामान्यतः गरोदरपणात शांत संगीत, धार्मिक ग्रंथ किंवा सकारात्मक वाचनाचा सल्ला दिला जातो. पण नमिताच्या बाळावर चक्क लोकशाहीचे संस्कार होत होते. सभागृहातील ती खडाजंगी भाषणं, जनतेच्या प्रश्नांची मांडणी आणि कायद्याची निर्मिती हे बाळ गर्भातूनच ऐकत होत. नमिता जेव्हा मिश्किलपणे म्हणते, हा कोणत्या प्रकारचा गर्भसंस्कार आहे हे येणारा काळच ठरवेल, तेव्हा ती एका ऐतिहासिक बदलाची नोंद करत असते. हे बाळ कदाचित जगातील पहिले असे बाळ असेल ज्याने जन्मापूर्वीच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. राजकारणाच्या धकाधकीच्या प्रवासात लोकप्रतिनिधी म्हणून सलग 2 कार्यकाळ यशस्वीपणे गाजवल्यानंतर जेव्हा नमिता घराच्या उंबरट्यात पाऊल टाकते, तेव्हा सत्तेची सगळी वलय बाहेरच विरून जातात. तिथे उरते ती फक्त एक आई. पण ही आई पारंपरिक चौकटीतली केवळ ममतेचा पाझर असणारी माऊली नव्हे, तर ती आधुनिक विचारांची एक सुजाण शिल्पकार आहे. मुलांच्या संगोपनाच्या बाबतीत तिच्यात जितकी शिस्त आहे, तितकीच त्यांच्या व्यक्तित्वाला आकार देण्यासाठी दिलेली मोकळीकही आहे. आजच्या डिजिटल युगात जिथे लहान मुलांचे डोळे मोबाईलच्या स्क्रीनला खिळलेले असतात आणि त्याशिवाय त्यांच्या घशाखाली अन्नाचा घास उतरत नाही, तिथे नमिताच्या मुलीला मोबाईलचा स्पर्शही ठाऊक नसावा हे एखाद्या सुखद धक्क्यासारखं वाटतं. जेवताना तिला मोबाईलच्या कृत्रिम प्रकाशापेक्षा पुस्तकातील शब्दांची सोबत हवी असते. इतकेच नव्हे तर मम्मी, पुस्तकांपेक्षा तूच तिला तुझ्या अनुभवातून गोष्टी सांग, असे जेव्हा ती आपल्या आईला सांगते, तेव्हा एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेली ती एक अनुभवाची अनमोल शिदोरी असते. संस्काराची ही पेरणी केवळ पुस्तकी नाही, तर ती रक्ताच्या नात्यातून वाहणाऱ्या संवादाची आहे. नमिता आपल्या मुलांवर विचाराचे ओझे कधीच लादत नाही, तर त्यांना निवडीचे आकाश देते. वियानाने स्वतःच्या आवडीचे पुस्तक निवडून वाचावे हा तिचा आग्रह केवळ वाचनापुरता मर्यादित नसून तो तिच्या स्वावलंबनाची पहिली पायरी आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची ही प्रक्रिया वियानाला उद्याच्या जगात समर्थपणे उभे राहण्याची बळ देणारी आहे. नमिताच्या संगोपनाचे तंत्र केवळ पाळणाघरातील गोष्टींपुरते मर्यादित नसून ते जागतिक स्तरावरील अभ्यासावर आणि मानसशास्त्रावर आधारलेले आहे. मुलांना भीती घालून किंवा अवास्तव दडपणाखाली ठेवण्यापेक्षा त्यांना नैसर्गिक पद्धतीने बहरू देण्याकडे तिचा कल आहे. रात्रीच्या नीरव शांततेत मुले झोपी जाण्यापूर्वी त्यांच्या मनात सकारात्मक अफर्मेशन्स रुजवणं हे तिचे खास वैशिष्ट्य आहे. भीती किंवा दडपण मनाच्या कोपऱ्यातही न ठेवता एक सकारात्मक ऊर्जा घेऊन ही मुले जेव्हा निद्रेच्या अधीन होतात, तेव्हा उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने त्यांच्या डोळ्यात अधिक स्पष्टपणे तरळू लागतात. खारीची नजर आणि 100% समर्पण. नमिता विधानसभेच्या गदारोळात असो किंवा मतदारसंघाच्या पायपीट करणाऱ्या दौऱ्यावर, तिचे लक्ष मुंबईतील आपल्या घरट्यात आणि तिथल्या चिवकाऊंकडे सतत लागलेले असते. मुलांचा डान्स क्लास असो, बुद्धिबळाचा सराव, त्यांच्या आहाराची सात्विकता असो व त्यांना दिलेला वेळ, यात तिने कधीच तडजोड केली नाही. जेव्हा ती मुलांसोबत असते तेव्हा ती राजकारणी नसते, लोकप्रतिनिधी नसते, ती असते फक्त आणि फक्त त्यांची आई. मोबाईलचा अडथळा नाही, टीव्ही किंवा सिनेमाचा मोह नाही, अशा वेळी ती पूर्णपणे मुलांच्या भावविश्वात विरघळून जाते. त्यांच्या प्रत्येक हालचालीचे निरीक्षण करणे आणि त्यांच्यात मूल होऊन रमणे यातच तिला सर्वोच्च आनंद मिळतो. 2 कन्या रत्ने,
एक उज्ज्वल भविष्य. राजकारणात आणि समाजकारणात आजही अनेकदा वंशाचा दिवा म्हणून पुत्राची अपेक्षा केली जाते. मात्र नमिताचे विचार या परंपरेच्या पार पलीकडचे आणि पुरोगामी आहेत. दोन्ही बहिणी एकमेकांच्या सोबतीने होतील, एकमेकींना सावरून घेतील या विश्वासाने तिने 2 कन्यारत्नांच्या रूपाने आपल्या घराचे नंदनवन फुलवलेले आहे. त्या दोघींचे एकमेकीवरचे निरागस प्रेम आणि विचारांची देवाणघेवाण पाहताना मुंदडा कुटुंबाचे भविष्य किती सुसंस्कृत आणि सुरक्षित हातात आहे याची प्रचिती येते. ती एक आयडियल आमदार तर आहेच, पण त्याहीपेक्षा ती एक आयडियल मदर आहे. मुलांच्या आहारातल्या साखरेला कात्री लावण्यापासून ते त्यांच्या मनात विचारांचा गोडवा पेरण्यापर्यंत नमिताने आखलेली ही जीवनशैली आजच्या पालकांसाठी एक दीपस्तंभ आहे. शिस्त आणि प्रेम यांचा असा सुंदर समतोल साधणारी ही सुपर मॉम खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहे. एक कर्तव्यदक्ष सून आणि तितकी समर्थ लोकप्रतिनिधी म्हणून नमिताचा हा प्रवास समाज मनावर सकारात्मकतेची मोहर उमटवणारा आहे. राजकीय पटलावर वावरताना अनेकदा पदाचा मोठेपणा आणि सत्तेचा रुबाब व्यक्तिमत्वाभोवती एक वलय निर्माण करतो. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून वावरतानाही आपल्यातली सहजता, साधेपणा आणि मातृत्वाचा ओलावा जपणाऱ्या नमिता यांचे व्यक्तिमत्व म्हणूनच उठून दिसते. राजकीय सभा असो, सार्वजनिक कार्यक्रम असो वा निवडणुकीची रणधुमाळी, या सर्व ठिकाणी नमिता यांच्यासोबत सावलीसारख्या वावरणाऱ्या त्यांच्या 2 चिमुकल्या मुलींचे दर्शन आज सर्वांसाठीच कौतुकाचा आणि आकर्षणाचा विषय ठरत आहे. मोठ्या राजकीय पदावर असलेल्या व्यक्ती सहसा आपल्या मुलांपासून अशा धामधुमीत लांब राहणे पसंत करतात. पण नमिता यांचा विचार यापेक्षा वेगळा आहे. आपल्या दोन्ही मुलींना सोबत घेऊन फिरताना त्यांचा वावर इतका सहज आणि साधा असतो की त्या दोघी आणि नमिता हे चित्र पाहणाऱ्याला परक वाटतच नाही, तर ते आपल्याच घरातील एक दृश्य असल्याचा भास होतो. यात कुठेही बडेजाव नाही की मोठेपणाचा आव नाही. केवळ एक आई आणि तिच्या लेकी यांच्यातील तो निरागस आणि निखळ बंध जनमानसाला भावतो. समाजात वावरताना आपल्या कामाचा आणि कर्तृत्वाचा डामडोल मिरवण्यापेक्षा आपल्या संस्काराची शिदोरी आणि साधेपणा जपणे हे नमिता यांचे खास वैशिष्ट्य आहे. राजकारणातील धुरंधर लोक आपल्या मुलांपासून अशा सार्वजनिक व्यासपीठावर अंतर राखून असतात, पण नमिता मात्र आपल्या लेकींचा हात धरून तितक्याच सहजतेने लोकांशी संवाद साधतात. हे सहजासहजी होत नाही, यासाठी अक्षयचा तिला प्रचंड पाठिंबा असतो. एका कार्यक्रमामध्ये अक्षय फोनवर आपल्या मुलींशी बोलताना मी पाहिला आहे. तोही इतक्या छान भावूक पद्धतीने आपल्या मुलींशी बोलतो आणि तेवढ्याच सहजतेने नमितालाही समजून घेतो. या सर्व प्रक्रियेमध्ये नमिताच्या आईचा खूप मोलाचा वाटा आहे. ती आपल्या दुधाला जशी जपते त्यापेक्षा जास्त दुधावरच्या साईला जपते. काकाजींचे तर विचारूच नका. काकाजींची अनेक रूपे मी पाहिली आहेत. त्यांच्याबरोबर भरपूर हसलो, खेळलो, मजा केली आहे. पण 2 नातींबरोबर असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव हा काही अद्वितीय आहे. 13 तारखेला अक्षयचा वाढदिवस आहे. मला वाटते की ईश्वराने अक्षयला दिलेली सगळ्यात मोठी भेट म्हणजे आमची नमिता आहे. नमिता आणि अक्षय यांना खूप खूप शुभेच्छा. हे केवळ राजकीय अस्तित्व नसून एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेली लोकसंग्रहाची आणि साधेपणाची दीक्षा आहे. नमिता यांच्या रूपाने एक अशी लोकप्रतिनिधी आज समोर येत आहे जिच्याकडे राजकीय दृष्टीसोबतच मातृत्वाचा ओलावा आणि सहजतेचे सौंदर्य देखील आहे. शब्दांकन प्रसाद दादा चिक्षे.